ओमकारचा बर्थडे. जिमला जाईन मी. अजून मला तिथे शूट नाही करता आणि हे सगळं पूर्ण सरप्राईज घाण गेलं. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर व्हिडिओ. तर आज आहे खूप चांगला एकदम मस्त दिवस, कारण की आज आहे ओमकारचा बर्थडे. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ओमकार. आणि तर ओमकारला आता विचारूयात की त्याला आज त्याच्या बर्थडेच्या दिवशी कसं वाटतं आणि तो एक काय चांगली गोष्ट त्याच्यामध्ये लाईक सुरू करेल. सांग ओमकार, आज कसं वाटतंय? मस्त वाटतं. आज माझा बर्थडे आहे, सो मी ठरवले की आज नेक्स्ट उद्यापासून जिमला जाईन मी. ह्याच्या जिमचं म्हणजे काय बोलतात की मे बी मुहूर्तच नाही लागत. तर जाऊ देत, आता त्याचं औक्षण करूयात. आज आपण ह्याला काय बोलू नाही शकत. लेट्स डू औक्षण. आता रेडी झाले आणि मी विचार करते की घरी असं काहीतरी डेकोरेशन वगैरे करू. आणि मी आता माझ्या मम्मीला कामावर सोडून डीमार्टला जायचा प्लॅन करते की तिथून काहीतरी असे छान छान गोष्टी घेईन आणि असं एकदम घर वगैरे असं सजवेन. तर यू स्टे ट्यून आणि बघत राहा की काय होतं काय नाही. आय होप की चांगला जाईल बर्थडे, बट लेट्स सी. आता मी आले डीमार्टमधून. मला तिथे शूट नाही करता आलं कारण की मी एकटीच होते आणि मला खूप भीती वाटत होती की मी कसं शूट करू. तर त्यामुळे मी काय नाही शूट केलं, पण मी खूप सारं सामान घेतलं आहे. आय ब्रॉट दिस, वाव क्यूट्स आणि खूप सामान आहे. आता मी म्हणजे हे काढेल, म्हणजे मी विचार करते की मी ही भिंत अशी सजवेन किंवा हा कॉर्नर असा सजवेन आणि मग जेव्हा तो येईल तेव्हा असे सगळे गिफ्ट्स वगैरे तिथे ठेवेन. तर तो बघून एकदम असा सरप्राईज होईल. तर बघू कसं होतं आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि बघूया ओमकारचा बर्थडे कसा जातो. तर मी आता विचार केला आहे की मी इथे अशा कॉर्नरमध्ये इथे असं काहीतरी डेकोरेशन करेन, कारण की मी हॉलमध्ये जर केलं तर मी बाहेर जाणार आहे. तर ही मून जी आहे ती सगळं खराब वाव खराब केलंच. आयुष्यपत गुंता झाला वाटतं. जाऊ देत, पण मी इथेच करेन आता डेकोरेशन आणि ही खोली बंद करून टाकेन, म्हणजे मग ती आत नाही येऊ शकणार. म्हणून जा. गाईज, मी डेकोरेशन केलं आणि खूप प्रिटी वाटतं, म्हणजे छोटूसंच बट क्यूट. आय शो यू. तर हे असं काहीसं एक छोटासा कॉर्नर वाटतं आणि विथ लॅम्प हे असं वाटेल. तर मला क्यूट वाटलं आणि मी हा बुके तयार केला माझ्या स्वतःच्या हाताने आणि हे सगळं असं सेट केलं आहे. छोटूसंच केलं आहे पण छान वाटतं आहे. तर आता मी तयार होईन आणि मला जरा बाहेर जायचं, तर मी तिथे जाऊन येते आणि त्यानंतर आपण ओमकार जेव्हा घरी येईल तेव्हा त्याची रिॲक्शन बघू. तर गाईज, आता ओमकार घरी आला आहे, म्हणजे मी पण घरी आले. मी ठरवलेलं की मी ओमकारला सरप्राईज देईन विथ दॅट बुके, की ते बुके जो बनवलेला की मी त्याला तिथे घ्यायला जाईन आणि तो बुके देईन, तर तो खूप खुश होईल असा मी विचार केलेला. पण हा माणूस ह्यांनी ते पूर्ण सरप्राईज घाण केलं. मी मला सांगायचं तर हा बुके म्हणजे जगातला सगळ्यात मोठा बुके मी तयार केलाय.
पण मी ह्याला बोललेले की तू 1 तास आधी मला सांग निघायच्या, म्हणजे मी ऑफिसमधून निघायच्या 1 तास आधी सांग असं बोललेले. पण ह्याला वाटलं की मी ट्रेनमध्ये बसल्यावर सांग असं बोलले, म्हणून मी तिथे वाट बघते की बाबा आता येईल ओमकार, मग येईल ओमकार. किती वेळ वाट बघते, कॉल करते, कॉल रिसीव नाही करत आहे कारण सायलेंट करून ठेवलेला फोन. आणि मग नंतर जाऊ दे आता झालं. पण आता मी जे डेकोरेशन केलं ते आता मी ओंकारला दाखवणार आहे आणि त्याची रिॲक्शन बघायची मला. चलो मून. ओंकार थांबा, आता मी जरा सेटअप मी जरा यांना दाखवते मग. तर आता हे असं काहीसं दिसतं. हाय वाव यार, दिस इज माय बर्थडे सरप्राईज. थँक्यू वैशू. खूप 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 एफर्ट्स घेतले आणि त्यासाठी मी खूप थँक्यू आहे तुझा. खायचं राहिलं, मी त्याच्यासाठी हा एक छोटूसा केक पण आणला आहे जो आता आपण कट पण करणार आहे. तर एक केक आम्ही ऑलरेडी रात्री कट केला, आता हा एक आणि मम्मीसोबत एक कट होणार आणि अजून फ्रेंडसोबत एक. तर लेट्स. आता मून माझं सरप्राईज उघडते. ती माझ्यापेक्षा जास्त तिलाच एक्साइटमेंट आहे. काय आहे याच्यामध्ये? मून याचे गिफ्ट्स बघू आपण. हे फर्स्ट गिफ्ट आहे. फर्स्ट गिफ्ट आहे, हे मम्मीनेच दिलं. हा. तू इकडे बस ना, इकडे बस. हे मम्मीचं नको खोलू, मम्मी देणार आहे तुला गिफ्ट. माझे खोल, इकडे बस ना, असा बस, इथे बस. पण पडतंय. हे तू हे वाला. हे तू अशा आवाज नको काढस. आय थिंक हा म्हणजे शूज बॉक्स आहे. शूज दिसतोय असा. किती शूज देशील मला? अरे तू बाळा किती शूज देशील? खूप. Don't be so dramatic. हा मला पाहिजे होता फुल व्हाईट वाला. तुला बसतोय का? आपण 7 नंबर आहे. 7 नंबरच आहे ना तुझा? नाही बसला तर मी पाय छोटा करेन मला. हो. हे डीमार्ट मधून घेतलंय, रिप्लेस होऊ शकतं. बसतो. कितीला घेतलाय? तर आता हा दुसरा गिफ्ट खोलतोय. आय थिंक याच्यात बुक वगैरे काहीतरी असू शकतं. तुला हे खूप आवडेल. तू डेली म्हणजे ना, डायरी तुला नाद आहे त्याचा. डायरी आहे का स्केच बुक आहे की पेंटिंग? गाइस, दिस इज अ परफ्यूम. आय थिंक परफ्यूमचा सेट आहे हा. वाईल्ड स्टोन. अरे बाबा बाबा बाबा. ह्याचे मी रिव्ह्यूज ऐकले जरा जास्त, म्हणून मग मी म्हटलं की हा घेऊ. हा कुठून घेतलीस तू? डीमार्ट. थँक्यू. प्रोजेक्टर कितीचं आहे? 7,000. 7,000चा प्रोजेक्टर. आणि हे 2 आणि हे 8, हे 9 म्हणजे 10 तरी इथेच झाले. डोंट थिंक ऑन मनी, थिंक ऑन इमोशन्स. अजून आहे. हा अजून आहे. हे नाही आहे रे. हे तुला हवं होतं म्हणून. ते गिफ्ट नाही आहे, पण किती एफर्ट्स घेते ही पोरगी. छोट्यातली छोटी गोष्ट लक्षात ठेवून मला हिने हे दिले स्टिकी नोट्स. कारण तुला हवे होते. युअर एफर्ट मॅटर्स बाळा. Thanks. हा एक ड्रेस आहे, टी शर्ट आहे डीमार्ट मधला. म्युझिक
म्युझिक म्युझिक मेसेज मेसेज ऑफ पीस. हे मी घेतलं कारण की मी त्याला अशी एक पॅन्ट दिली आहे म्हणजे जी ह्याच्यावरती मॅच होईल अशीवाली, तर त्याच्यासाठी मी हा टी शर्ट घेतला. तर ओमकार कसा वाटला तुला? हा मस्त आहे, हा माझ्यावर खूप सूट होईल. मी असा आज घ्यायचा हाच विचार घ्या. करत होतो. आज पण तुला हे सगळे गिफ्ट कसे वाटले? मला खूप मस्त वाटते. तू माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतलेत की मला खूप मस्त वाटतं मला. मी एक लेटर पण लिहिणार होते. सॉरी, लेटर लिहिणार होतीस तू? मी एक लेटर पण लिहिणार होते आणि विचार केलेला की असं ठेव, पण मी नंतर बोललं की जाऊ देत, खूप इमोशनल होईल मी आणि तो पण, त्यामुळे मग मी नाही लिहिलं. पण हे किती छान वाटतं, मला तर खूप भारी वाटतं. ओमकारचा बर्थडे असेल ना तर मला असं वाटतं ना की म्हणजे ना त्याला असं एकदम स्पेशल फील व्हायला पाहिजे, एकदम स्पेशल फील व्हायला पाहिजे असं वाटतं मला. खूप स्पेशल ओमकारच्या बर्थडे दिवशी स्पेशली. मला ही प्रत्येक बर्थडेला एवढं स्पेशल फील करून देतेस ना, बस. पण हे गिफ्ट्स म्हणजे ना खूप बेसिक आहेत, लिटरली म्हणजे खूप बेसिक. नाही. आणि ही बघ. मून बेबी